तू हा पूर्ण प्रवास आत्तापर्यंतचा जो पाहिलास एडिटिंगचा, अगदी स्टार्टिंग फ्रॉम 2007 तेव्हापासून आत्तापर्यंत, म्हणजे आज 2026, जवळपास आता 20 वर्ष होत आली. येस, हो, येस, राईट. ऑलमोस्ट 20 इयर्स. राईट. या 20 इयर्समध्ये तुला काय वाटतं, हाऊ दिस एडिटिंग इव्हॉल्व्ड इन टर्म्स ऑफ सॉफ्टवेअर्स? त्याच्यानंतर आता तर AI आलंय, राईट. आणि खूप जणांना आता वाटायला लागले की AI सगळं करेल, रिप्लेसच करेल. तर खरंच AI रिप्लेस करू शकतं का? आणि त्यासोबत मला हे सांग की हे जे सॉफ्टवेअर्स डेव्हलप झालेत यांनी काम किचकट झालंय का खरंच सोपं झालंय? आणि त्याचबरोबर जे आता AIची पण जोड आली आहे, तर ते AI खरंच हेल्पफुल ठरतंय का हा फक्त एक बबल आहे जो आत्ता तात्पुरता आपल्याला वाटतोय आणि पुढे जाऊन तो साहजिकच फुटणार आहे? नाही, ॲक्च्युली इव्हॉल्व झालं जे आहे ना, म्हणजे खूप इव्हॉल्व झालं आहे एडिट. आता मी सांगतोय ना, 13, 14, 15, 2014-15पर्यंत पण खूप काही नव्हतं, म्हणजे खूप बेसिक्स होतं आणि बऱ्याच गोष्टी ना करता यायच्या नाही. म्हणजे किंवा एखादं इफेक्ट बनवायचं असेल, म्हणजे आज जो इफेक्ट आपण ड्रॅग केला, ड्रॉप केला आणि नाही चांगला वाटतं ते डिलीट केलं, एवढं सोपं नव्हतं. काही इफेक्ट असे होते की जे आम्ही 1-1, 2-2 तास बनवायचो आणि मग वाटायचं अरे नाही, मजा नाही येते, करा डिलीट. आणि डिलीटही करायचो बरं का, तेव्हा असं वाटायचं नाही की मी 2 तास घालवलेत. ते खूप सोपं झालं आता. त्याच्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी आल्या आहेत, बऱ्याच काही अशा क्लिष्ट गोष्टी होत्या की अचानक काहीतरी एरर येणं. 99% एक्सपोर्ट झाल्यानंतर म्हणजे 99% एक्सपोर्ट व्हायला मला 4 तास गेलेत. 1% एक्सपोर्टला मला एरर आला आहे आणि हे कळतच नाही की काय एरर आहे आणि कशामुळे आला आहे. हे फिगर आउट करण्यात 2-2 दिवस गेलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आता ऑलमोस्ट मायनस झाल्या आहेत. त्याने काम खूप सोपं झालं आहे. ज्याने समजून घेतलं असेल त्यांच्यासाठी हे काम खूप सोपं झालं. म्हणजे अजून काही लोक आहेत की जे जुन्या ह्याच्यात अजूनही अडकलेले आहेत की नाही आम्ही ह्याच सॉफ्टवेअरमध्ये काम करतो, आम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये येऊच शकत नाही. तर माझ्या एका फिल्ममध्ये झालेलं असं की ज्यात आम्ही एक सध्या जे सॉफ्टवेअर मी यूज करतो, DaVinci Resolve, तर हा एकेकाळी कलर ग्रेडिंगचा सॉफ्टवेअर होता, ह्यात एडिटिंग नव्हतं. राईट. आज मी प्रायमरीली ते एडिटिंगसाठी यूज करतोय. आणि मी जेव्हा 2020ला एक फिल्म करत होतो, इलू इलू नावाची, त्या फिल्ममध्ये त्याच्यावर मी एडिट करत होतो. तेव्हा सगळे मला सांगत होते की तू वेडा आहेस का, ह्याच्यावर कोणी एडिट करता का, हे काय एडिटिंगचं सॉफ्टवेअर आहे का? म्हटलं यार, ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केलं एडिटिंगचं सॉफ्टवेअर, मला करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी करत होतो त्यावरती. आज बरीच लोकं तिकडे शिफ्ट झाली आहेत. मी 2020ला त्याच्यावर काम केलं, मला काहीच प्रॉब्लेम आला नाही. माझी फिल्म स्मूथली रिलीज झाली. पोस्ट प्रोडक्शनच्या इतर कामांमध्ये काही मला प्रॉब्लेम आला नाही. आता सॉफ्टवेअर खूप अपडेट झालं, त्यामध्ये AI पण आलं आहे. AIचे जे टूल्स आहेत ना ते खूप हेल्पफुल आहेत, पण AI रिप्लेस नाही करू शकत एडिटरला. कारण ना शेवटी त्या AIला पण तुम्हाला चालवायचंच आहे ना. आणि AI तुम्हाला 4 ऑप्शन्स देणार आहे, त्याच्यातनं काय चांगलं आहे काय वाईट आहे हे तुम्हाला बघायचं आहे.